पैल तोगे काऊ कोकत आहे, पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माई सांगत आहे। उडरे उडरे काऊ तुझे सोन्यान मडविन पावू, पाहुणे पंढरी रावो घरा कै येती। दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगळी। उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पावू, पाहुणे पंढरी रावो घरा कै येती। दुधे भरोणी वाटी लावीन तुझे ओठी, सत्य सांगे गोठी विठो येईल काही। उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पावू, पाहुणे पंढरी रावो घरा कै येती। आंबिया ढाळी फळे चुंबी रसाळी, आजी चेरे काळी शकून सांगे। उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पावू, पाहुणे पंढरी रावो घरा कै येती। ज्ञानदेव म्हणे जाणी जे एक खुणे, ज्ञानदेव म्हणे जाणी जे एक खुणे, भेटते पंढरी राणे शकून सांगे। उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पावू, पाहुणे पंढरी रावो घरा कै येती। विठ्ठल पैल तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माई सांगत आहे। उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पावू, पाहुणे पंढरी रावो घरा कै येती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी परमहंस सद्गुरु जोग महाराज, आदी करून संप्रदायातील सकल संतांची मांदी आळी, संप्रदायाचे परम आराध्य दैवत भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या असीम अपार आणि अहेतुक कृपेने आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये सहभागामध्ये सहयोगातून परमात्मा पंढरीनाथाचे ऐश्वर्य संपन्न वारकरी दत्तोबा नाना गायकवाड आणि नानांचा सर्व परिवार यांच्याद्वारा विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 724व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या प्रीत्यर्थ साजरा होत असणारा आपला हा छोटेखानी उत्सव, त्यात आजची ही हरिकीर्तनाची सेवा आपणा सर्वांच्या प्रेमातून माझ्या वाट्याला आलेली आहे। विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव आपण साजरा करतोय। ज्ञानेश्वर महाराजांच्या पवित्र चरणी हे वाक्पुष्प समर्पित करायचे, तर त्या दिव्य चरणापर्यंत पोहोचण्याकरता माझे प्राकृतिक शब्द कमी पडतील, याकरिता तशाच आणि त्यांच्याच दिव्य वाणीचा आधार घ्यावा, प्रासादिक वाणीचा आधार घ्यावा, या अनुषंगाने आपणा सर्वांच्या अत्यंत परिचयाचा ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंग गाथेतला 6 चरणाचा अभंग त्यांच्या सेवेकरिता निवडलाय। आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये साधू संतांच्या गुरुवर्यांच्या आशीर्वादाने कृपादृष्टीने जशी काही वेळी वाकडी सेवा मला माऊलींच्या चरणी रुजू करता येईल असा करण्याचा प्रयत्न करतो। विठ्ठल ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या द्वारा हे निमंत्रण आमच्यापर्यंत पोहोचलं, इथं उपस्थित असणारे आदरणीय योगेश माऊली काळे आहेत। आजच्या या कीर्तनाकरता विशेष नानांच्या निमंत्रणाला मान देऊन उपस्थित असणारे आदरणीय श्रीराम महाराज चव्हाण इथं उपस्थित आहेत। माझे हृदयाभिन्न सहकारी मार्गदर्शक आदरणीय भरत अण्णा फासाटे इथं उपस्थित आहेत। माझे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय गणेश महाराज घोडके इथं उपस्थित आहेत। मृदंगमणी आदरणीय गणेशजी महाराज चौधरी आणि आपण सगळीच या परिवारातली मंडळी आपण इथं उपस्थित आहात। ज्ञानेश्वर महाराजांचा
6 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलाय. आता पुन्हा योगायोग. गेली 3 दिवस झालं गमतीनं जेव्हा जेव्हा नाना भेटतील त्यावेळेला ते एक वाक्य सांगतात, कीर्तनकार आणि कावळा माणसं अडवून धरतो. कीर्तनकार आणि कावळा माणसं अडवून धरतो. म्हटलं आज कीर्तनकार कावळ्याला घेऊनच कीर्तनाला येईल, 12 वाजेपर्यंत सोडत नाही. आता विठ्ठल ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आहे. माऊलींच्या गातीत जे विरहिणीचं प्रकरण आहे त्याच्यात असणारा हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे. जे एखादी व्यक्ती महाराष्ट्रातली थोडीशी रसिक असू द्या, वारकरी नसली तरी चालेल, किमान काही संगीत ऐकत असेल तर भारतरत्न लता दीदींनी गायलेला त्यांच्या स्वरातला तो अभंग पूर्ण जरी पाठ नसला तरी ते पहिलं कडवं तरी अनेकांच्या इथं पाठातलं असतं, परिचयातलं असतं, कानावरती ते पडलेलं असतं. हा अत्यंत प्रसिद्ध असलेला, भजनात कधी कधी म्हणत असलेला पण तसा कीर्तनाच्या निरूपणापासून दूर असलेला अभंग. विठ्ठल पण संस्थेत परीक्षेला होता तुम्हाला पण आणि मला पण, म्हणून विठ्ठल हा ज्ञानेश्वर महाराजांच्या विरहिणी प्रकरणातला हा अभंग आहे. आणि यातली ही विरहिणी एका कावळ्याला शकून विचारते, माझ्या घरी परमात्मा पंढरीनाथ कधी येणार, त्याच्या भेटीची तिला लागलेली आस आणि त्या व्याकुळतेतून ती बोलतीये. कारण भक्तिशास्त्राचा विचार करत असताना भक्तीमध्ये एक पूर्व राग, दुसरा मिलन राग आणि तिसरा विरह राग हे 3 सांगितलेले आहेत. पूर्व राग म्हणजे देव भेटण्याच्या अगोदर जी अवस्था भक्ताची असते त्याला पूर्व राग म्हणा. देव आणि भक्त यांची भेट झाल्यानंतर त्या प्रसंगाला मिलन राग म्हणा. आणि त्या मिलनातून पुन्हा देव देवाच्या ठिकाणी, भक्त भक्ताच्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा देवाची जी आठवण होते त्याला विरह राग म्हणा. विठ्ठल असा हा विरह रागातला. आणि ही विरहिणी आहे, त्या एका विरहिणीच्या भूमिकेमध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या बुद्धिरूपी मैत्रिणी बरोबर हा संवाद साधतायत. आणि त्या संवाद साधून त्या संवादातून ज्ञानेश्वर महाराज त्या एका गोपीचं किंवा विरहिणीचं मनोगत आपल्या सर्वांच्या समोर ज्ञानेश्वर महाराज ठेवत असतात. काय आपण इथे ज्यावेळेला मानवाचं जीवन जगतोय, जाऊ द्या बाकी सगळ्या जगाचा विचार सोडा, हे जे चौरस आपण क्षेत्र बंदिस्त केले याच्या आत आलेली आपण सर्व मंडळी, माझ्यासह आपण सर्व, आपल्या सर्वांच्या पुढे 2 गोष्टी आहेत. एक आपला परमार्थ आहे आणि दुसरा आपला संसार आहे. तुम्ही म्हणाल आम्ही फक्त संसारच करतो, आम्हाला नाही परमार्थ, असं म्हणण्याचं कारण नाही. आता तुम्ही कीर्तनात बसलात याचा अर्थ तुमच्याकडे थोडाफार का होईना परमार्थ. कुणी म्हणाल मी फक्त परमार्थच करतोय, मला संसार नाही, पण कीर्तन झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहे? घरीच जाणार आहे आणि आपल्याच घरी जाणार आहे. त्यामुळे आपल्या पुढे संसारही आहे आणि आपल्या पुढे परमार्थही आहे. आणि या 2 गोष्टी इथं करत असताना मला माझा परमार्थ दिसतो आणि दुसऱ्या कोणाचा परमार्थ असेल तर त्याचाही परमार्थ मला दिसतो. माझा संसार आहे तर मला माझा संसारही दिसतो आणि सभोवताली असणाऱ्या बाकी इतरांचा पण संसार सगळ्यांचा दिसतो. यात काय 2 गोष्टी लक्षात घ्या, संसारही आहे आणि परमार्थही आहे आणि आपल्या सर्वांचा आहे. प्रत्येकाची प्रतवारी कमी अधिक प्रमाणात आहे. परमार्थाचा विचार करायला लागला तर त्या परमार्थात मग कोणी अगदी साधुत्वावरती आहे, कोण संत या पदावरती आहे, कोण साधक आहे, कोण नवीन साधनेला लागलेला आहे, कोणाचा फक्त ढोंगाचा परमार्थ आहे, दिखाव, हे असे परमार्थात अनेकांचे प्रकार. संसाराचा विचार करायचा झाला, कोण गडगंज श्रीमंत आहे, कोण मध्यमवर्गीय आहे, कोण अत्यंत कंगाल किंवा दारिद्र्य आहे, गरिबी आहे त्याची, कोण रस्त्यावरती कोण भीक मागतोय, दुसरा भीक देतोय. दोघांचे संसार आहेत पण दोघांच्या संसाराची परस्पर टोकं वेगळी टोकं आहेत. मग ज्या वेळेला या जगात आपण फिरू आणि जगात फिरत असताना मी जर दुसऱ्याचा संसार बघत असेल आणि मी जर दुसऱ्याचा परमार्थ बघत असेल तर ह्याच्यात बघून त्यांच्या परमार्थाची आणि त्यांच्या दुसऱ्याच्या संसाराची स्थिती पाहून आपल्या संसाराची अथवा आपल्या परमार्थाशी त्याच्या बरोबर तुलना केली जाते अनेक वेळा. बोलणं लक्षात घ्या. माझ्या मते मी सोपच बोलतोय कारण मी तसा कर्जत जामखेडून म्हणजे दुष्काळी भागातून आणि ग्रामीण भागातून आलेलो आहे आणि तुम्ही सगळी सुज्ञ पुणे जिल्ह्यातली माणसं आहात. त्यामुळे हे आम्हाला समजलं नाही असं म्हणण्याचा दावा करायचा नाही. विठ्ठल माणसं तुलना करतात
असताना त्यातला बारकावा. अनेक वेळेला माणसं परमार्थाची तुलना एकमेकाच्या करताना तशी कमी दिसतात, पण संसाराच्या एकमेकाची तुलना करताना जरा जास्त दिसतात. पण एक वाक्य मी वारंवार सांगेल कीर्तनात, दुरुक्तीचा दोष पत्करून ह्या दोन्हीच्या मुळाशी एक महत्वाचं वाक्य लक्षात ठेवा. आपल्याला जो आपला संसार मिळालाय तो आपल्या प्रारब्धाने मिळालेला आहे, आणि आपला जो परमार्थ आहे त्याच्यात प्राधान्य आपल्या प्रयत्नाला आहे. विठ्ठल म्हणून मग या जगात जीवन जगत असताना जीवनात माणसांची एकमेकांच्या मध्ये स्पर्धा सुरू होते. स्पर्धा, रेस, फक्त पळायचे. मग ते पळत असताना दरवर्षी श्रीमंतांच्या जागतिक याद्या जाहीर केल्या जातात, नंतर देशांतर्गत जाहीर केल्या जातात, राज्याच्या अंतर्गत याद्या जाहीर केल्या जातात, आणि मग त्या यादीमध्ये अत्यंत वरच्या पट्टीमध्ये आपलं नाव असावं, टॉप 10 मध्ये तरी असावं, टॉप 5 मध्ये असावं, किंवा अगदी अग्रस्थानी असावं. याच्या करता म्हणून धडपडत इथं, याच्या करता धडपड. दुसऱ्या बाजूला परमार्थाचा विचार करायचा झाला तर परमार्थात कोण कोण कसं कसं कोणाच्या पुढे पळतंय हा भाग वेगळा. संसारामध्ये एकमेकांच्या पुढे पळणं चालू आहे, आणि या पळण्यातून स्पर्धा निर्माण झालेली आहे. पण एक अत्यंत शहाण्या माणसानं आणि विचारी माणसानं वाक्य लक्षात ठेवा, जीवनात स्पर्धा एकतर नसावीच. जीवनात एकतर स्पर्धा नसावी. स्पर्धेनं आपलं वर्तमान खराब होतो, आणि फक्त भविष्याच्या चिंतेत तो भविष्य वर्तमानात कधी येणार याचा विचारच माणसं करत नाहीत, आणि जगायचं मग सगळं असून राहून जातं. म्हणून एक तर पहिली गोष्ट, जीवनात स्पर्धा नसावीच. आणि स्पर्धा जर करायचीच असेल तर ती कोणाच्या संसाराबरोबर नसावी, ती करायचीच असेल तर एखाद्याच्या परमार्थाबरोबर करावी. विठ्ठला संसाराबरोबर जर स्पर्धा निर्माण केली तर त्या स्पर्धेतून जीवनामध्ये उद्विग्नता येण्याची दाट शक्यता असते, असंतोष प्राप्त होतो. आणि परमार्थामध्ये जर एकमेकांची स्पर्धा केली तर त्यानं मात्र कुठेतरी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचा अनुभव येतो, आणि अशी काही अतिउच्च आणि दिव्य अशी प्रगती होऊ शकते. विठ्ठल माझं थोडं पारिभाषिक वाटत असेल तर जुन्या काळातली आपली कीर्तनकार मंडळी एक वाक्य सांगायची बघा, ते सांगतो म्हणजे लक्षात येईल. जुनी कीर्तनकार माणसं सांगायची, संसारामध्ये माणसाने खाली बघावं आणि परमार्थामध्ये वर बघावं. परमार्थामध्ये वर बघावं. एखादा माणूस रस्त्याने चाललाय आणि जात असताना त्याच्या पायात चप्पल नाही, त्यावेळेला त्यानं शेजारून सायकलवर जाणाऱ्या माणसाकडे बघून आपलं समाधान बिघडवून घ्यायचं नाही. आपलं समाधान बिघडवून घ्यायचं नाही की बाबा माझे पाय पोळतायत, मला चप्पल नाही घालायला, आणि हा सायकलवरती चालला, मला नाही आणि मला कधी मिळेल म्हटलं की समाधान बिघडलं, असंतोष प्राप्त झाला. मग त्याने कुठे पाहायचं? त्याने खाली पाहायचं. बाबा किमान मला देवानं पाय तरी दिले, मी चालू तरी शकतोय. ज्याला पायच दिले नाही त्यानं काय करावं? विठ्ठल म्हणून अनवाणी पायाच्यानं एखाद्या पांगळ्या माणसाकडे पाहावं, सायकलवर जाणारानं पायी चालणाऱ्याकडे पाहावं, दुचाकीनं जाणारानं सायकलवाल्याकडे पाहावं, असं खालच्याकडे पाहून त्याच्यापेक्षा किमान देवानं मला बरं दिलंय या अनुषंगात आपलं एक समाधान मानावं. नवे दुसरा तुमच्याकडे पर्याय नाही, म्हणून संसारामध्ये असं खाली पाहावं, परमार्थामध्ये मात्र वर पाहावं. परमार्थात स्पर्धा असावी. अरे तो महिन्यात 2 वेळा पंढरपूरला जाऊन आला आणि मला 4 महिने झालं जायला मिळालं नाही. नाही नाही नाही, आता प्रत्येक आठवड्याला मी जाणार. स्पर्धा असावी तर त्यात असावी. विठ्ठल हे मी पदरचं काही बोलणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांची संतांच्या वाङ्मयात संतांनी दिलेला हा विचार आहे. मी सप्रमाण तुम्हाला सांगतो, सप्रमाण. ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण असं सांगितलं, माऊली सांगतात एक ऊसतोड कामगार आहे. ऐका, ऊसतोड. त्या ऊसतोड कामगाराचं घर कसं आहे हो? तुम्ही बघितले आणि तुम्ही तर बघितलेच असणार की. हा, ते काय असतं? त्या घर नाही म्हणतात आपल्याला, त्याला आपण झोपडं किंवा पाल म्हणू. असा एखादा ऊसतोड कामगार, काम संपलं आणि संपल्यानंतर काही दुसऱ्या कामाच्या निमित्तानं ते काही म्हणू आपण वाढ द्यायला गेला कशाला,
आणि एखाद्या चांगल्या 3-4 मजली बंगलेवाल्याच्या त्याची भेट झाली, काही ओळख परिचय निघाला आणि त्या बंगलेवाल्यानं मग त्या ऊसतोड कामगाराला घरात नेलं, चहा दिला, नाश्ता दिला, गप्पा झाल्या आणि पुढे दोघं आपापल्या कामाकरता निघून गेले. तो बंगल्यातून बाहेर पडला पण त्याच्यातून बंगला बाहेर नाही पडला. विठ्ठल तो विचार करायला लागला, अरे त्याचा एवढा मोठा बंगला आहे आणि माझी ही झोपडी, त्याचा एवढा मोठा बंगला आहे माझी ही झोपडी, मला पण आता बंगलाच पाहिजे, मला ही झोपडी नको. असं म्हणून त्यानं काडेपेटी घेतली आणि त्या झोपडीला आग लागली. काय मिळेल? काही मिळणार नाही. असलेलं सार सर्वस्व गमावून तो बसला. हे उदाहरण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात दिले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तरी लोकाची धवळारे देखोनी मनोहरे असती आपुली तनारे मोडावी केवी. त्याचं ते 3 मजल्याचं घर पाहावं त्याने मजल्याचं, आणि त्यामुळं आपलं असणारी गवताची झोपडी मोडून टाकायची म्हटलं तर त्या टाकण्यानं काही साध्य होणार नाही. म्हणून जीवनात पारमार्थिक जीवन आणि प्रापंचिक जीवनात अशी प्रापंचामध्ये कोणाबरोबरही स्पर्धा नसावी. आपण जिथे आहोत तिथं भगवंतानं मला जे दिले त्याच्यात माणसानं समाधान मानावं. आणि स्पर्धा करायचीच झाली तर ती स्पर्धा परमार्थामध्ये करावी. तिने ज्ञानेश्वरीचं पारायण केलं काय, मला नाही जमलं, थांब मी घरी वाचे. ती 10 माळा जपते काय, असू दे मी 12 जपेल. स्पर्धा करायची असेल तर ही अशी स्पर्धा असावी. आणि ही स्पर्धा भगवंताच्या प्रेम भंडारी असणाऱ्या गोपींच्या मध्ये लागलेली आहे. आणि त्या गोपींच्या मध्ये स्पर्धा होत असताना गंमत अशी झालेली, वेळ सकाळची आणि त्या सकाळच्या वेळेला दोघी शेजारी राहत आहेत आणि शेजारणीच्या दारामध्ये एक झाड आहे आणि त्या झाडावरती एक कावळा बसलेला आहे. आणि तो कावळा तिथं ओरडतोय. कुठं ओरडतोय तो? आपल्या दारात नाही, शेजारणीच्या दारात ओरडतोय. आणि कावळा घरावरती ओरडलं हे एक संकेत मानला जातो. कशाचा संकेत? संकेत मानला जातो, जर घरी कोणी पाहुणे येणार असतील, चांगली काय घटना घडणार असेल तर आपल्या अंगणात किंवा आपल्या घरावरती कावळा ओरडतो. हा कावळा ओरडतोय पण माझ्या घरी ओरडत नाही, शेजारणीच्या घरी ओरडतोय. आणि शेजारणीच्या घरीनं माझं घर सोडून त्याला शेजारणीचं घर दिसलं म्हणून ही विरहानं व्याकुळ झालेली गोपी त्या कावळ्यावरती रागवलेली आहे. आणि त्याचं ते ओरडणं ते तिला प्राणांत वेदना देते. याचा आशय ह्या गोपीच्या मनोदयाच्या रूपानं ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या 1ल्या चरणात पहिलं तो के काबू कोकता है, पहिला तो के काबू कोकता है, पहिला तो के काबू कोकता है, पहिला तो के काबू कोकता है, तो के काबू
शेजारी राहतात, एक अलीकडे राहते दुसरी पलीकडे राहते, आणि अलीकडे असणारी ही ज्ञानेश्वर महाराजांची गोपी किंवा ज्ञानेश्वर महाराजच गोपीच्या रूपाने बोलतात. ती वाट बघते देवाची, पाहुणा म्हणून त्यानं माझ्या घरी यावं, आणि घरी येण्याकरता कुणीतरी घरी येणार याचा एक संकेत आणि शकुन म्हणून कावळा ओरडला पाहिजे. पण तो कावळा आज माझ्या घरी ओरडत नाही. कुठं ओरडतोय? पहिलं म्हणजे पलीकडे. तोगे काऊ कोकत आहे ओरडतोय, पण त्या ओरडण्याला ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द दिला, कोकत आहे, कोकतोय. आता मला सांग, जर आपल्या ग्रामीण मराठीत नानीच्या वयोगटातल्या माता भगिनींना समजेल, कोकतोय म्हणणं हा शब्द तसा रागाचा आहे का प्रेमाचा आहे? जग त्याला पर्याय देतो दुसरा. एखादं लहान बाळ रडत आहे, रडत असताना आई त्याला सांगेल रडू नको. हे बोलणं कसं आहे? इथपर्यंत प्रेमाचं. त्याला वारंवार सांगितल्यानंतर ते रडायचं थांबतच नाही, आणि मग त्यावेळेला त्याच क्रियेचं विशेषण देताना ते सांगते, गप ना बाबा, मी तुला सांगितलं किती वेळा, नको ना बोंबलू. रडू नको आणि बोंबलू नको यातलं प्रेमाचं काय आणि रागाचं काय? तसं बोंबलू नको म्हणजेच कोकू नको. विठ्ठल हो का? जर तो कावळा माझ्या दारात ओरडला असता तर मला समाधान वाटलं असतं. तिच्या दारात ओरडतोय आणि तिच्या घरी येणार म्हणून सांगतोय, म्हणून त्याचं ते कोकत आहे, तिकडे तो कोकतोय. आणि मग हिची अशी इच्छा आहे का त्या कावळ्यानं तिच्या दारामध्ये बसून ओरडण्यापेक्षा त्यानं कुठे यावं? माझ्या घरी यावं आणि माझ्या घरी येऊन ओरडावं. आणि हा शकुन तिला सांगण्यापेक्षा मला सांगावा. पण माझ्या घरी येण्याकरता अगोदर त्यानं काय केलं पाहिजे? जिथं आहे तिथून तो कावळा उडाला पाहिजे. उड रे काऊ तुझे सोन्या मळविन पाऊ, उड रे काऊ तुझे सोन्याने मळविन पाऊ, उड रे काबू तुझे सोन्याने मळविल पाहू, उड रे काबू तुझे सोन्याने मळविल पाहू, उड रे काऊ तुझे सोन्याने मळविन पाऊ, उड रे काऊ तुझे सोन्याने मळविन पाऊ, उड रे काबू तुझे सोन्याने मळविल पाहू, उड रे काबू तुझे सोन्याने मळविल पाहू. पाहुणे पंढरीराव घरा कैती, पाहुणे पंढरीराव घरा कैती, उड रे काऊ तुझे सोन्याने मळविन पाऊ, उड रे काऊ तुझे सोन्याने मळविन पाऊ, उड रे काबू तुझे सोन्याने मळविल पाहू, उड रे काबू तुझे सोन्याने मळविल पाहू. म्हणून ही गोपी त्या कावळ्यानं तिथून उठावं याकरता त्याला एक प्रलोभन देते. कावळ्या उड रे काऊ तू तिथून उड. का? तर माझ्या घरी येऊन तू शकून सांग. पण तसं फुकट तू काम करणार नाहीस. सकाळ किती वाजता भेटायचं आणि किती रक्कम द्यायची तू रेकॉर्डिंग करशील म्हणून आता मी फोनवर सांगणार नाही. भेटल्यावर बघू. हातावर कुठेतरी मी आकडा लिहून देईल, नाही तर टपरीवाल्याजवळ ठेव, चहावाल्याजवळ ठेव, तिथून मी घेऊन जाईल. तसं मी काम करणार नाही. प्रलोभन पाहिजे काहीतरी. कावळाही याच परंपरेचा आहे. म्हणजे त्याची परंपरा आता चालू आहे म्हणून तो तसा काम करायला तयार नाही. मग त्याला काहीतरी प्रलोभन द्यावं लागेल. म्हणून ते प्रलोभन देण्याकरता ज्ञानेश्वर महाराज त्याला सांगतात, बाबा तू जर शेजारणीच्या घरावरून उठलास आणि माझ्या घरी येऊन जर ओरडायला लागलास तर मी काय करील? तुझे सोन्यानं मडवीनं पाहू, तुझ्या पायामध्ये मी सोन्याची पैंजण घालीन. सगळे दागिने महिला सोन्याच्या करतात, पण अजून पैंजण सोन्याचं नाहीये. या सगळे लाजतील कधी? जर तुझे पाय त्यांनी बघितले तर. म्हणून काय ऑफर दिली त्याला की तुझ्या पायात मी सोन्याचे काय करीन? पैंजण घाली. तुझे सोन्याने मडवीनं पाहू. कारण सोनं ह्या धातूमध्ये अत्यंत म्हणजे महागडा आणि तसा सुंदर असणारा धातू. ज्ञानेश्वर महाराजांच्या तो आवडीचा दिसतो.
कारण जिथं जिथं ज्ञानेश्वर महाराजांना काही अलंकारिक बोलायचं असतं, काही दृष्टांत द्यायचे असतात, रूपक करायचं असतं, त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत असंख्य ठिकाणी सोन्याचं वर्णन केलं. अनेक ज्ञानेश्वर महाराजांनी अभंगामधून पण आपल्या सोन्याचं वर्णन केलं. त्याच अनुषंगून इथं ज्ञानेश्वर महाराज या कावळ्याला प्रलोभन देत आहेत की जर तू माझ्या घरी आलास तर मी तुझे पाय सोन्यानं मडवून टाकेन. आता सोन्यानं मडवून टाकन म्हणत असताना इथं दोन अर्थ घ्या. एक तर त्याच्या पायात पैंजनासारखा किंवा घुंगरासारखा सोन्याचा अलंकार घालील असा अर्थ घ्या, किंवा त्याचे पायच सोन्यानं करून टाकील असा अर्थ घेतला तरी फरक नाही पडत. विठाला आता विचार करायचा झाला तर बघा, एखादा कावळा धरायचा का पक्षी आणि त्या पक्षाच्या पायात एखादं सोन्याचं घुंगरू बांधणं ही गोष्ट सोपी आहे का अवघड आहे? तुम्ही जागे असल्यासारखं बोला. पक्षी तुमच्या हातात आहे, कावळाच आहे असं काही म्हणत नाही मी. घ्यायची असेल तर कोंबडी धरा, टंगडी धरून लंगडी घालत असली तरी चालेल, मला काही केलं नाही. हातात आहे आपल्या, धरलेली आपण, आणि तिच्या पायात एखादा सोन्याचा अलंकार घालायचा सोपं आहे का अवघड आहे? सोपं. पण त्याचे पायच सोन्याचे करून टाकायचं सोपं आहे का अवघड आहे? हे आपल्याला अवघड आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या करता सोपं येते का? चला ज्ञानेश्वरीत 18व्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज परिहार देतात. या गीतेवरती माझ्या श्रीगुरूंनी मला भाष्य करायला सांगितलं. हे ज्ञानेश्वरी माऊली सांगतात हे काम तसं फार अवघड होतं, फार अवघड होतं. यापेक्षा माऊली सांगतात मला दुसऱ्या काही गोष्टी करायला सांगितल्या असत्या तर माझ्या करता त्या सोप्या होत्या. काय काय सोप्या होत्या? आकाशात असणारे ज्या सगळ्या तारक आहेत, म्हणजे सगळ्या चांदण्या आहेत, त्या सर्वांचं रूपांतर चंद्रात करायला सांगितलं असतं तरी माऊली सांगतात मी ते केलं असतं. 7ही समुद्रांमध्ये जे पाणी आहे, खारं पाणी, पाणी म्हणण्याच्या योग्यतेचं नाही, ते काढून त्याच्यात अमृत भरायला सांगितलं असतं ते सुद्धा माझ्या करता सोपं होतं म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज 4-5 विकल्प तिथं सांगितलेत. आपल्याला मुद्दा जिथं महत्वाचा आहे तिथं ज्ञानेश्वर महाराज सांगतात कनकाचे निखळ होतो येईल भूमंडळ. मला जर माझ्या श्री गुरूंनी निवृत्तीनाथ महाराजांनी सांगितलं असतं ना ही संपूर्ण पृथ्वीवरती सोन्याचा सडा टाक, तर ते मी टाकला असता. मग ज्यांना पृथ्वीवरती सोन्याचा सडा टाकणं शक्य आहे त्यांना कावळ्याचे पाय सोन्याचं करणं काय अवघड आहे? विठ्ठला म्हणून इथं फक्त उचलली जीवन लावली टाळ्याला, मी हे करील मी ते करील हा माझा जाहीरनामा नाही. माझ्यात तेवढी धमक आहे म्हणून मी तुला सांगतोय की बाबा तुझे पाय मी सोन्यानं मडवून टाकीन. सोन्यानं मडवीन पाहू हे प्रलोभन देतात, पण त्याच्या मोबदल्यात तू माझं काम करायचंय. काय काम करायचंय? पाहुणे पंढरीराव घरा काही येती माझ्या घरी, माझ्या घरी पाहुणे पंढरीनाथ कधी येणार आहेत हे मला सांग. का तर दारावरती कावळा ओरडला की तो शकून आहे. मी मगाशी पण सांगितलं काय आपल्याकडे शकून आणि अपशकुनाचे संकेत आहेत. आपण प्रवासाला निघालो आणि प्रवासाला जात असताना समोरून एखादी अंत्ययात्रा आली तर चांगले का वाईट आहे? वाईट आहे. जुन्या काळात त्याला अपशकुन म्हणायची, माणसं माघारी फिरायची. एखादं मांजर आडवं गेलं, आता ते काय परत ते उजवीकडून गेलं डावीकडून गेलं मला त्यातलं फारसं काय कळत. प्रवासाला निघालं की माझ्या लहानपणी मला अजूनही आठवते पाण्यानं भरलेला हांडा घेऊन घागर घेऊन कोणी आलं की माणसं आवर्जून खिशातून एखाद दुसऱ्या रुपयाचं नाणं काढायचे. ए ताईबाई थांब थांब थांब, त्या मावशीला थांबवायचे आणि त्याच्या त्या घागरीत एखादा रुपये टाकायचे. का? समोरून घागर भरून चालली, शकून आहे, चांगल्या कामासाठी निघालो प्रवासाला. हा अशा काही शकून अपशकुनांचा विचार आहे. त्यात कधी कधी डोळा लावतो, कधी कधी उचकी लागते. उचकी लागले की माणसं सांगतात लागली कुणाची कुणाची. कधी कधी पापणी फडफडते, त्या पापणीमध्ये परत बारकावा त्यातला पुरुषाची जर उजवी फडफडली तर चांगलं समजावं, पण स्त्रियांची उजवी फडफडली तर वाईट समजावं. स्त्रियांची जर डावी फडफडली तर ते चांगलं आहे आणि पुरुषाची डावी फडफडली तर ते पुन्हा वाईट आहे. म्हणजे शकून अपशकुन हेच विचारत बसू नका, मला इथे काही कळत नाही, किंवा त्याचा विचार द्या सोडून आपला तो गाऊन भाग. त्यात कावळा अंगणामध्ये ओरडला की आपल्या घरी पाहुणे येतात असा एक संकेत आहे. आणि मग घरी पाहुणा येणं ही गोष्ट
चांगली आहे का वाईट आहे? आता येणारा पाहुणा कोण आहे त्याच्यावर तसं ते अवलंबून आहे. कारण निकवड्या निष्ठुरा नुबगे जे जेवी सोयऱ्या हा एक जगाचा व्यवहार झाला आहे. विठ्ठल विठ्ठल, कळवून न आलात. पण आपली भारतीय संस्कृती अशी आहे, पाहुणे घरी येणं म्हणजे एखादा सण साजरा केल्यासारखं आहे. कारण अतिथी देवो भव ही आपल्या संस्कृतीची परंपरा असल्यामुळे इथं पाहुणा घरी येणं, कावळा ओरडला की पाहुणा येणार, हे चांगलं घडणार म्हणजे शकुन मानला जातो. आणि हा शकुन तू मला इथं सांग. पण शकुन कोणता सांग, बारकावा इथं लक्षात घ्या. इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं पाहुणा जो येणार आहे तो देव पाहुणा येणार आहे. कोण येणार आहे? देव. आपण आपली संस्कृती असं सांगते घरी आलेला पाहुणा देव आहे. पण इथं माऊलींच्या दृष्टीनं आलेला पाहुणा देव नाही, माझ्या घरी देवच पाहुणा म्हणून यावा. हा या दोन वाक्यातला फरक लक्षात घ्या. आपल्या सगळ्या पै पाहुण्यांवरती आपण प्रेम जरूर करावं, परस्पर नात्यांमध्ये आपल्या प्रेम असावं, स्नेह असावं. आपल्या घरी आलेला आपला पाहुणा हा आपल्याला आपल्या देवा समानच वाटावा, देवा समान आपण त्याचं आदरातिथ्य करावं. कारण जर तो विनमुख गेला तर विनमुख गेली अतिथी ने सुकृताची संपत्ती, आपल्या पुण्याची संपत्ती तो घेऊन जात असतो असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण आपल्या पै पाहुण्यांवरती आपण जरूर प्रेम करावं, त्यांच्या प्रेमात आपण असावं. पण फक्त आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आपले पाहुणेच नसावे. या पाहुण्यांचा पाहुणचार करता 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 कधीतरी आपल्या घरी पाहुणे ऋषिकेशी, आपल्या घरी कधीतरी परमात्म्यानं पाहुणा म्हणून यावं. म्हणून आपल्या पाहुण्यांना आपण देव म्हणून पूजत असताना कधीतरी देवानंही आपल्या घरी पाहुणा म्हणून यावं आणि आपल्यालाही देव आपला पाहुणा वाटला पाहिजे. हा आग्रह ज्ञानेश्वर महाराजांचा आहे. शांती दया पाहुणा हरी 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 करी शांती दया पाहुणा, हरी करी शांती दया पाहुणा. शांती दया पाहुणा हरी करी. दररोज आपण हरिपाठ म्हणतो, त्या हरिपाठात ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं माणसानं आपला पाहुणा कोण करावं, देवाला आपला पाहुणा करावं आणि त्याला घरी बोलवावं. जर तुम्ही देवाला आपला पाहुणा करत नसाल तर तुम्हाला एक जणाचा पाहुणा व्हावं लागतं. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. मग आपल्याला यमाचा पाहुणा व्हायचं नसेल तर आपल्या घरी पाहुणा म्हणून कोण आलं पाहिजे, देव पाहुणा म्हणून आला पाहिजे. आणि या देवाची पाहुण्याची ज्ञानेश्वर महाराज वाट पाहतायत. पाहुणे पंढरीराव घरा काही येती, परमात्मा पंढरीनाथ माझ्या घरी पाहुणा म्हणून कधी येणार आहे असं ज्ञानेश्वर महाराज विचारतायत. ज्ञानेश्वर महाराज काय करतात, विचारत आहेत. विचारणा ही एक भूमिका आहे परमार्थातली. मग ज्ञान मार्गाचा साधक असू द्यात किंवा तो भक्ती मार्गाचा असू द्यात, काय आपल्या तत्वज्ञानामध्ये ब्रह्मज्ञानाच्या ज्या सप्त भूमिका सांगितल्या तर त्या सप्त भूमिकामध्ये दुसरी भूमिका ही विचारणा आहे. शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा असंशक्ती सत्वापत्ती पदार्था भावनी तुर्यगा, या ज्या काही 7 भूमिका आहेत. आता त्यांचा विस्तार करून अजून मी तुम्हाला कंटाळवान तुमच्या झोपेची सोय माझ्या उद्विग्नतेची करणार नाही. पण पहिली गोष्ट आहे की आपण परमार्थात यावं, आपल्याकडून काहीतरी चांगलं घडावं, याला शुभेच्छा म्हणतात. आपण ज्या एकमेकांना देतो अनेक वेळा त्याला काय फारसा अर्थ नसतो, त्या वास्तवतेला सोडून असतात, वास्तवतेला सोडून असतात. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो कुठल्या कॅलेंडर मध्ये येते, त्यापेक्षा जोपर्यंत आहे तोपर्यंत दीर्घायू, तुझं निरोगी भरभराटीनं आणि सगळ्या संपन्नतेनं आयुष्य जावं, ही वास्तवतेला धरून शुभेच्छा आहे. विठ्ठल तो आपण म्हणतो त्याला, पण शुभेच्छा शब्दाचा खरा अर्थ काय, तो संधियुक्त शब्द आहे. शुभ अधिक इच्छा हे दोन एकत्र आल्यानंतर शुभेच्छा शब्द तयार होतो. इच्छा म्हणजे काहीतरी करण्याची कामना, हे करावं ते करावं. पण ती काय करण्याची, शुभ म्हटलं की चांगलं,
ते मंगलच असतं. मग काय मंगल इथं या जगात? परमात्म्याशिवाय दुसरं काय मंगल नाही. मंगलानाम पवित्रानाम पवित्रम यो मंगलानाम च मंगलम. एक परमात्मा मंगल आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात परमार्थ करावा असं वाटणं याला शुभेच्छा म्हणतात. थोडा होईल विस्तार पण होऊ द्यात. ऐका, पहिलं पाऊल परमार्थातलं ते शुभेच्छा. मी का म्हणतो, आपल्याकडे एक समाजात थोडस दिसतं आपल्याला. आपण वारीला चाललेलो असतो आणि दुसरा कोणीतरी येत नसतो. न येणाऱ्या माणसाला माणसं आग्रह करतात आणि चल 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 ओढून आणतात बळच. मी तर त्याच्याही पुढचं पाहिले. 10-12 जणांनी एखाद्या जणाला धरलं, महाराजांच्या पुढे बसवलं. तो असा पार जसं काही त्या खटकाच्या दुकानावरती बकर कापायला नेल्यानंतर ते जसं मागं ओढतं तसा मागं ओढतोय. आणि हे 10-12 जण त्याला ओढतायत महाराजांच्या पुढे. कशाला? घाला माळ घाला माळ. हा एवढा माघारी ओढत असताना त्याच्या गळ्यात अडकवलेली माळ आणि कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा मला दोन्ही सारखंच वाटतं. तुमचं तुम्ही बघा. विठ्ठल स्वतःला वाटलं पाहिजे. स्वतःला वाटणं याला शुभेच्छा म्हणतात. पण ती शुभेच्छा कधी निर्माण होईल? जर आपल्या जन्मजन्मांतरात काही पुण्यही आपल्या पदरी असेल तर. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मांतरातली पुण्याई किंवा दररोज आपण रूप पाहताचा अभंग. आपल्याला देवाविषयी आवड आहे आणि दुसऱ्या एखाद्याला नाही, म्हणून त्याला नावं ठेवत बसायचं नाही का? त्याची पुण्याई कमी पडली. आपण कधीतरी मागच्या जन्मात पुण्याई केली म्हणून आपल्याला पांडुरंगाची आवड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धांत सांगितलाय, बहुता सुकृताची जोडी हे होतं म्हणून विठ्ठली आवडी, अन्यथा नाही. विठ्ठल विठ्ठल आपल्याला वाटतं म्हणून आपण त्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे, स्वतःला वाटलं पाहिजे कीर्तनाला यावं. ओढून आणलेली माणसं कीर्तनात बसल्यानंतर ती घरच्या विवंचनेत असतात आणि इथं मग ती वक्त्याचं समाधान बिघडवतात. घरी व्यवस्थित झोपता येत नाही म्हणून इथं जसं काही मिळेल तसं काहीतरी ते साधन शोभत असतात. म्हणून स्वतः आलं पाहिजे. का? स्वतःच्या इच्छेनं माणूस परमार्थात आला तरच त्याचा काहीतरी प्रवास होतो, काहीतरी पूर्ण होतं. हे फार अवघड 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 वाटत असेल तर तुमच्या सगळ्यांच्या परिचयाचं चांगलं उदाहरण सांगतो. अगदी बागायती पट्टा आहे आपला. शिरूर तालुक्याची 2-3 वैशिष्ट्ये कृषी क्षेत्रात. एक महाराष्ट्रात दूध उत्पादनातला अग्रणी तालुका आणि दुसरा ऊस उत्पादनातला. शेतात लावलेला ऊस काय करतो आपण त्या ऊसाचं? हा बोला. आमच्याकडे प्यायलाच पाणी नाही, कुकडीचं पाणी तुमच्या तावडीतून वाचलं तर आम्हाला मिळतं. त्यामुळे तुम्ही सांगा काय? साखर. बरोबर, मी तेवढं ऐकून. रानात लावलेल्या ऊसाची साखर होते. आता मला साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. 1 एकर ऊस एखाद्या शेतकऱ्यानं लावला, 1 एकरची लागण केली. त्या 1 एकर ऊस लावला आणि उगवून आला. उगवून आलेल्या प्रत्येक ऊसाचं म्हणजे त्या प्रत्येक टिपऱ्याची साखरच होते का? नाही. का होत नाही? तुम्हाला विचारून सांगायचं म्हणलं की फार वेळ जाईल, म्हणून मला जेवढं समजेल तेवढं मीच सांगतो. ऊस लावल्यानंतर तो वाढीला लागला, 4-2 कांड्यावरती आला. आपण तिथं नसेल, रस्त्यानं कोणाचा तरी जनावरांचा कळप निघाला की ती गुराची टोळी एखादं जनावर त्याच्यात जाईल आणि 4-2 ऊस खाऊन टाकेल. ऊस लावला होता कशासाठी? ते सोडू नका. द्रुपद आपला आता ते उत्तर देत राहा. कशासाठी लावलाय तुम्ही? साखर व्हायला. झाली का साखर? नाही, त्या गाईनं म्हशीनं खाऊन टाकलं. ठीक आहे, एकदाच झालं ते. पुन्हा आपण काळजी घेतली, तार कंपाऊंड टाकला, परत कधीच नाही. पूर्ण ऊस तुम्ही काय 11 महिने 12 महिने सांभाळला, व्यवस्थित खत पाणी त्याला दिलं. रिकव्हरी लागू झाली का नाही? गोडी आपल्या ऊसात उतरली का नाही? म्हणून शेवटचं पाणी द्यायला गेल्यानंतर आपल्याच हाताने आपण एक मोडला आणि बांधावर बसून ऊस संपवला. ऊस लावलाय कशासाठी? साखरेसाठी. झाली का त्या ऊसाची? नाही, तिथं चुया करून तुम्ही टाकला. आता तुम्ही विचार केला, बस एक खाल्ला, आता नाही खायचं. आता जनावर खाणार नाही, तुम्ही पण पुन्हा खाणार नाही. कारखान्यानं पण दखल घेतली, त्यांनी टोळी पाठवली. टोळी आता ऊस तोडण्याकरता आली. आता तोडून ते कुठून येणार आहेत? आता रानात असलेल्या प्रत्येक ऊसाची साखर होईल ना? नाहीच म्हणताय राव तुम्ही, कधी हो म्हणणार?
हा? ऊस तोडायचं काम चालू आहे, माझ्यासारखा कोणीतरी आला आणि मग चला ऊस तोड चालू आहे आपली, गाडीवरती मालकाने टाकलं आणि गेलो रानात बघायला गेल्यानंतर त्यांनी दिला म्हणा किंवा मी घेतला म्हणा आणि खाल्ला एक ऊस, तिथं झाली का साखर, लावलाय कशा करता. हा, पुन्हा कुणी पाहुणे आले नाही, त्यांनी खाल्ला नाही, बरं त्या तोडणाऱ्यांनी खाल्ला नाही, रोज रोज खाऊन त्यांचंही तोंड आलं, ते तरी कुठे खातील. सगळा ऊस तोडून झाला, गाडी आली आणि गाडी भरण्याचं काम चालू आहे. आता तुटलेल्या ऊसाची साखर व्हायला पाहिजे की नाही, होईल का नाही. सगळं ते भरून झालं आणि ते बांधताना परत त्याची लेवल करण्याकरता एक जण वर चढला, तो ऊस तोडणारा, हातात त्यानं तो कोयता घेतला, सत्तूर म्हणू आपण त्याला, आणि ते करण्याकरता असं छाटलं ते बाजूला, आणि छाटलेली ती टिप्र कुठं पडली, गाडी निघून गेली. परत ते वाळल्यानंतर तुम्ही काय केलं, त्याचं पाणी तापवायला चुलीत सरपण म्हणून वापर केला, लावला होता कशा करता, झाली का नाही, चुलीत जाळलं सरपण म्हणून. जाऊ दे, आता ते राहिलं. गाडी भरून निघालेल्या गाडीत जो काही ऊस आहे त्या प्रत्येक ऊसाची साखर होती का, आता पण नाहीच. काय करा, तुमच्याकडे तुम्ही परमनंट त्याचे शेअर्स असल्यामुळं, कुणी बॉडीवर असल्यामुळे तशी अडचण नाही, पण आमच्यासारख्याकडे फार अवघड आहे. एक तर टोळी येत नाही ना, आल्यानंतर त्या ड्रायव्हरची व्यवस्थित मनधरणी केली नसेल अण्णा, तर जाताना एखाद्या रसवंती गृहावरती गाडी थांबते आणि त्यातल्या 4-2 मुळ्या कुठं जातात, तिथं टाकतात. पाठवल्या होत्या कशा करता, झाली का साखर, नाही झाली, ते संपलं तिथं. त्यातून वाचली, रसवंतीवाल्याला नाही विकली, पुढे निघाली, होईल का सगळ्याची साखर, नाही. कॉलेज सुटलेलं असावं, सगळा तो घोळका बाहेर निघलेला असावा लैला मजनूचा, त्यात कुणीतरी एखादा प्रेमवीर असावा, काहीतरी त्याला संधी सापडावी आपल्या पराक्रमाची साक्ष देण्याची, त्यात ही ऊसाची गाडी यावी आणि कुणीतरी नाजूक आवाजात म्हणावं, आई काय ऊस आहे, हे त्याने ऐकावं, आणून देण्याकरता तिथं लटकावं, आणि तो आहे तर मग मी तरी का मागं राहावं. या चढाओढीत 4-2 मुळ्या 4-2 ऊस तिथं ओढले जातात आणि तिथं संपले जातात. ते त्यांची पार्टी करण्याकरता पाठवलाय कशाला, झाली का साखर, नाही, संपला तिथं. आता जाऊ दे, हे सगळं झालं, कॉलेज गेलं, ती रसवंती गेली, सगळा विषय संपला. गाडी कारखान्याच्या गेट मधून आत गेले, वॉचमन आहे, आता काही झालं तरी त्यातलं एक टिपरूही गाडीत माघारी येणार नाही. कारखान्याच्या गेट मधून आत गेलेल्या प्रत्येक ऊसाची साखर होते का, नाही. का, एखादी मोळी अशी दुर्दैवी असते की आज जाऊन पण ती घावानीत पडत असताना अशी कशी तरी बाजूला येते, ट्रकच्या चाकाखाली येते आणि तिथं जाऊन ट्रक त्याच्यावरून जातो, घावानीत पडण्याच्या ऐवजी त्याच्या चुया होतात. विठ्ठल हो, किती ऊसाची साखर झाली, कितीची गळती झाली, हे ऊसाचं नव्हतं सांगत ना मी आपलंच सांगतो. बळजबरी आणला, काय नाही, तुम्ही आषाढीला घेऊन जाणार, तो तिथं 10-12-15 दिवस तुमच्या बरोबर येणार, तुम्ही माघारी त्याला माळकरी म्हणून पाठवणार, पुढं कार्तिकीपर्यंत कसं तरी चालणार, सासरवाडीला जाणार, त्यांची नेमकी नसुनायती जत्रा असावी. 20-22 वर्षापासून तो दावाई, दरवर्षी तो आला की 4-2 पक्ष्यांच्या प्राण्यांच्या जीवितावर कुऱ्हाड, आणि तो आला त्याच्याकरता सगळं हे झालं. आणि गेल्यानंतर हा आपला गंध लावून आणि ती माळ घेऊन, बाबा सासऱ्याचं काय चालेल ना, जाऊ द्या, माळकरी झालेत, सासू म्हणली माळकरी झाले. मेवण्यांनी आग्रह केला थोडासा, त्यांचाही काही चाललं नाही, पण एका आग्रहाला फार माणूस बळी पडतो म्हणून त्यांनी आग्रह केला, दाजी तुम्ही, मग ते काढली कुठे खुंटीला, पुन्हा माघारी येताना तुमच्या डोक्यावर हात ठेवायला, तो का, साखर व्हायला तुम्ही लावला, पण हा असा ऊस कधीतरी कुणी बांधावर काढून घेतला, काय झालं. हा गेट मधून आत गेलेला गणेश महाराज कोणता माहिती का, कुठंतरी कीर्तन चालू असावं, एखाद्या लेकरानं वाजवावं, साल म्हणावी कोणीतरी, आणि मग त्या कीर्तनात आई किंवा बाप बसलेला असतो, त्याला असं वाटतं माझं पण पोरग एवढे, त्यानं पण असंच म्हणावं, असंच वाजवावं. त्या बिचाराला काहीच नसतो, त्याला त्यातलं काही घेणं नाही देणं नाही. त्याचं इच्छा कोणाची आहे, आईची किंवा वडिलाची, आणि मग ते ठरवतात
नाही नाही, यांच्या बरोबर त्यालाही आळंदीला पाठवायचं आणि मग त्याला पाठवल्यानंतर तो काही नाही, फक्त जातो, बदल झाला तर फक्त कपड्यात होतो, जसा गेला तसाच परत येतो. याला म्हणायचं कारखान्याच्या गेट मधून जाऊन ती टायर खाली आलेली मोळी. विठ्ठल विठ्ठल. स्वतःची इच्छा असेल आणि स्वतःला इच्छा निर्माण झाली तर आज अशी काही माणसं आहेत आळंदीमध्ये आहेत, आपल्या परिसरामध्ये आहेत. 50व्या 52व्या वर्षी ठरवलं, तिथून पुढे ज्ञानेश्वरी हातात घेतली. लिहिता वाचता येत नव्हतं, ज्ञानेश्वरी मुखोद्गत करणारी भीमदादा सारखी माणसं आहेत, वारकरी आहेत. कधी झालं ते? लहानपणापासून आहे का? पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शुभेच्छा. आपल्याला वाटलं पाहिजे एवढ्यावर थांबायचं नाही, माझं हे शुभेच्छा झालं. शुभेच्छेच्या पुढचं पाऊल आहे, वाटलं परमार्थात यावं पण परमार्थ करावा, पण स्वतःला वाटेल तसं करून चालत नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. स्वतःच्या मार्गाने चालून चालत नाही, कोणाच्या तरी मागे जावं लागतं, कोणाला तरी विचारावं लागतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, कुठेतरी सेवा करावी लागते, कोणाला तरी विचारावं लागतं. ही विचारणा करणं, मी काय करू, कसं करू, म्हणजे मला परमार्थ करायचा आहे बाबा, मी साधना कशी करू, हे आपले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कोणाला तरी अंतरंगी महापुरुषांना विचारणं ही दुसरी अवस्था आहे, त्याला सुविचारणा असं म्हणतात. हे विचारत असताना कोणाला विचारावं, त्यांचा काय अधिकार आहे काय अधिकार नाही, हे जाणीवेचा एक टप्पा असतो. पण ज्या वेळेला त्याचा अत्यंत ध्यास लागला की त्या नेणिवेच्या टप्प्यावरती माणूस असा जातो, आपण कोणाला विचारतोय काय विचारतोय याचं काही भान राहत नाही. पण पुसावेशी हेची वाटे जे जे भेटे तयाशी. मग कुणी जरी आलं तरी सुद्धा तो फक्त देवाच्याच संबंधानं त्याला प्रश्न विचारत असतो. महाराज गोस्वामी तुलसीदासजींच्या जीवनचरित्रातला एक प्रसंग रामकिंकरजी महाराजांनी आपल्या प्रवचनात सांगितलं. तुलसीदासजी महाराज दररोज सकाळी प्रातर्विधीला म्हणजे शौचाला बाहेर जायचे. मग ते सोबत जे पाणी न्यायचे त्यातलं काही पाणी ते शिल्लक राहायचं त्यांचं, आणि माघारी येत असताना त्या डबड्यातलं जे पाणी आहे ते एका बाबळीच्या झाडाला ते टाकायचे. तर रोजचा नित्य नियम. असं अनेक दिवस चाललं. काय कर्मधर्म संयोग किंवा योगायोग माहित नाही, त्या बाबळीच्या झाडामध्ये एक पिशाच राहत होतं, त्या बाबळीच्या झाडाच्या आश्रयाने. आणि पिशाचं आता अर्थात त्याचं ते वायवी शरीर असतं त्यामुळे ते काय तसं डोळ्याला दिसत नाही, पण ते अत्यंत त्याची तृष्णा असते, तहान असते त्याला, आणि ते तहानलेलं असतं. दररोज हे पाणी टाकल्यामुळे अनायासे त्याची ती तहान भागायची. अनेक दिवस तुलसीदासजी महाराजांनी त्यांना पाणी टाकल्यामुळे ते एक दिवस संतुष्ट झालं, आणि संतुष्ट होऊन सकाळी सकाळी तुलसीदासजी महाराजांच्या समोर ते प्रकट झालं. आपला परिचय सांगितला, मी पिशाच आहे, या बाबळीच्या झाडामध्ये मी राहतो, दररोज तुम्ही मला हे थोडं 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 पाणी टाकता, याच्यामुळे मी संतुष्ट आहे, आणि त्या मोबदल्यात मला तुम्हाला काहीतरी द्यावं असं वाटतं. काय पाहिजे तुम्हाला सांगा, मला जर शक्य असेल तर मी देईल. ऐका, त्या पिशाच्च्या आपल्या समोर उभं राहिले, पिशाच्चे म्हणजे भूत, आणि त्या भूताला तुलसीदासजी महाराज सांगतात, बाबा मला प्रभू रामचंद्राचं दर्शन कधी होईल ते सांग. विठ्ठल ते भूत बोलायला लागलं, महाराज तुम्ही मला सांगताय प्रभूचं दर्शन कधी होईल, जर मलाच प्रभूचं दर्शन झालं असतं तर माझी ही अवस्था झाली असती का? तुम्ही कोणाला प्रश्न विचारताय? पण मुद्दा इथं काय आहे, जरी आपल्याला भूत भेटलं तरी देवाच्याच संबंधानं विचारणं याला संतत्व म्हणा, आणि जरी देव भेटला तरी भूताच्याच संबंधानं मागणं याला मनुष्यत्व म्हणा. विठ्ठल भूताला विचारतायत. इथं ज्ञानेश्वर महाराजांची ही विरहिणी कावळ्याला विचारते शकून की माझ्या घरी पाहुणा म्हणून पंढरीनाथ कधी येणार आहे हे मला सांग. पण हे इथं तिचं बोलणं त्या प्रलापावस्थेमध्ये चाललेलं आहे. कावळा शेजारणीच्या घरावरती ओरडतोय. एक प्रलोभन त्याला दाखवलं होतं, काय की तुझे पाय मी सोन्यानं मडवून टाकेल, पण तरी सुद्धा तो कावळा काय उठायला तयार दिसत नाही. फार हटवादी असेल असं आपण समजू करतात. मग त्याला सोन्याचं महत्व कळालं नसेल असं आपण समजू, किंवा काही वेळेला ऐका, सोन्याचं महत्व माणसाला आहे का पक्षाला? कावळ्याला पाय सोन्याचे असले काय आणि लोखंडाचे असले काय, किंवा त्याचे आहेत तसे आहेत, त्याचं काय सुख दुःख त्याला
काहीच नाही. सोन्याचा एखादा दागिना असला किंवा नसला त्याच्यानं फरक पडायला किंवा त्याची जाणीव व्हायला तो काही माणूस नाहीये. मग त्याला सोन्याचं महत्व कळलं नसेल एक भाग, किंवा दुसरा भाग विचार ज्ञानेश्वर महाराजांनी असा केला, मस्त त्याच्याकडे किती सोनं असेल पण पोटात खायला अन्नाचा घास नसेल तर त्या सोन्याचा अंगावर असणारा उपयोग काय? त्याची गरज असेल घासभर अन्न तो दररोज पक्षी शोधतोय, दुसरं त्याच्या जीवनात काही ध्येयच नाही. आपण त्याला सांगतोय तुझे पाय सोन्यानं मडू, तर त्याचं पोट उपाशी असेल तर त्याला खाण्याचं काहीतरी प्रलोभन दाखवावं, म्हणून त्याच्या खाण्याच्या प्रलोभनाकडे ज्ञानेश्वर महाराज जातात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी. जीवा पडी येताची गोडी सांग वेगी, जीवा पडी येत्याची गोडी सांग वेगी, जीवा पडी येत्याची गोडी सांग वेगी, उड रे काबू तुझे सोन्याने मडविन पाहू, काबू तुझे सोन्याने मडविन पाहू, उड रे काबू तुझे सोन्याने मडविल पाहू, उड रे काबू तुझे सोन्याने मडविल पाहू. जीवा पडीची गोडी सांग वेगी, जीवा पडीची गोडी सांग वेगी, हो जीवा पडीची गोडी सांग वेगी, उड रे काबू तुझे सोन्याने मडविन पाहू, उड रे काबू तुझे सोन्याने मडविन पाहू, उड रे काबू तुझे सोन्याने मडविन पाहू, उड रे काबू तुझे सोन्याने मडविन पाहू. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, बोली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, रखुमाई. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी. कावळा ज्या वेळेला त्याचे पाय सोन्यानं मडवीन असं म्हटल्यानंतरही उठत नाही, त्यावेळेला त्याच्या खाण्याची व्यवस्था म्हणून तुला दही भाताचं एक पिंड घास मी तुला देईल असं प्रलोभन ज्ञानेश्वर महाराज त्या कावळ्याला सांगतात. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, पण हे घे, पण माझा जो प्रश्न आहे कोणता? पुणे पंढरीराव घरा काही येते, त्याची आवड माझ्या जीवाला असल्यामुळे जीवा पडिये त्याची गोडी सांग वेगी, माझ्या परमात्म्याबद्दल तू मला इथे येऊन सांग. हे दहीभात घे म्हटल्यानंतर पण कावळा उठायला तिथून तयार नाही आणि येऊन शकून सांगायला तयार नाही.
मग ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा थोडासा विचार केला की अरे थोडी आपल्याकडून काहीतरी गंमत झाली का. आपण त्याला म्हटलं दही आणि भात याची उंडी घेईल. उंडी शब्दाचा अर्थ आहे पिंड, आणि पिंड म्हटलं की कावळ्याला त्या पिंडाचा मान असतो. आणि पिंड हे अन्न कशातलंय, ते श्राद्धातलं अन्न आहे. तसं ते नाही. ऐका, अन्न हे जरी पूर्ण ब्रह्म असलं, आपण ताटाभोवती पाणी फिरून सगळं म्हणत असलो तरी सुद्धा काही वेळेला अन्नाच्या ठिकाणी दोष निर्माण होतात. त्या दोषाचे 3 प्रकार सांगितले जातात. विस्तार मी करणार नाही, फक्त नाव सांगतो, ऐका. एक, कधी कधी ते अन्न आश्रय दोषाने युक्त असतं, काही वेळेला ते अन्न स्वभाव दोषाने युक्त असतं, आणि काही वेळेला ते अन्न हे नैमित्तिक दोषाने युक्त असतं. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असं म्हणून ताटाला पाणी फिरवताय, पण ताटात वाढून आलेली भाजी. पुढचं बोलायला लावू नका मला. ती जर मांसाची असेल तर त्याला पूर्ण ब्रह्म म्हणणार का? नाही, स्वभावता दोष येतो. आश्रय दोषानं म्हणजे तिकडं गोरगरिबाच्या मुंड्या मुरगळल्या आणि इकडं वारकऱ्याला पंगत, नाही चालत. आणि तिसरं स्वभावता दोषानं त्या दिवसाला केलेलं, पितरांच्या करता केलेलं ते अन्न, ते पितरालाच त्याचा नैवेद्य, देवाला नाही दाखवायचा, कारण ते दोषानं युक्त आहे. आणि ते दोषानं युक्त असणार ते अन्न असल्यामुळं दररोजच मी दोषाचं अन्न खातोच की, तुम्ही आज पिंड देताय म्हणजे वेगळं काय करताय. मग ज्ञानेश्वर महाराजांनी विचार असा केला, या पिंड देतो म्हणून त्याला कमीपणा वाटला असेल तर हा पिंड देण्याऐवजी ज्ञानेश्वर महाराजांनी दुसरं प्रलोभन त्याला सांगितलं. दुधे भरवणे वाटी लावीन तुझे ओटी, सत्य सांगे गोठे विठो येईल काही. बाबा, तुला हा दही भाताचा पिंड नसेल घ्यायचा तर नको घेऊ कावळ्या, दुधाची वाटी मी तुला देतो आणि वाटीभर दूध घे, पण हा माझा शकून मात्र मला सांग. तरीही कावळा उठायला तयार नाही का. मग पुन्हा प्राणीशास्त्राच्या काही चिकित्सेमध्ये ज्ञानेश्वर महाराज गेले, कारण दूध हे चांगलं आहे समजा, पण कावळ्या करता ते नाही, कारण दूध खाल्लं की कावळ्याला दूध पचत नाही, असं ते पक्षीशास्त्र काही ते सांगतं. मग ज्ञानेश्वर महाराजांना याची, कारण नेणिवेच्या टप्प्यातून ते बोलतायत त्यामुळे त्याची जाणीव नाही, थोडे जाणीवेवरती येत आहेत. मग बाबा दूध त्याच्या कामाचं नाही, म्हणून त्याला मग आता दही नको, दूध नको, हे शिजलं भिजलेलं नको, काही त्याचा चातुर्मास असेल, कडक उपवास असेल, बाबाजी हे नाही लेते असं काय असेल, मग बाबा फक्त फळच घेणारे असतील तर या अनुषंगानं मग आता कावळ्याला काहीतरी फळं द्यावीत, म्हणून ते फळं देण्याकरता फळाचं प्रलोभन ज्ञानेश्वर महाराज कावड्याला सांगतात. आंबिया ढाळी फळे चुंबी रसाळी आजी चेरे काळी शकून सांगे. माऊली सांगतात, बाबा मी तुला आंबा देईल, नुसता एक आंबा नाही, आंब्याची ढाळी, जे अख्खी फांदी देईल, त्याला पिकलेले आंबे असतील ते सगळे आंबे बाबा तू घे, खा. आंब्याची ढाळी मी तुला देईल, तू आंबा खा, त्याचा रस चाक. पण माझा जो प्रश्न आहे तो कायम आहे, आजीचे रे काळी शकून सांगे, मला मात्र तेवढा शकून सांग. कावळा सोन्यानं पाय मडवीन म्हटला तरी उठला नाही. दह्याचा उंड दही भात देतो म्हटलं, पिंड नाही उठलं. दूध देतो म्हटलं, नाही उठला. आंब्याची ढाळी घे म्हटल्यानंतर त्यांनी उठायला हवं होतं, पण तो उठला नाही. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या उशिरा लक्षात आलं. आपणच ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायामध्ये कावळ्याच्या जीवनातलं वेळापत्रक सांगून ठेवलेलं आहे. कारण कावळ्याचा गुणधर्म असा आहे, ज्या काळात आंबे असतात त्याच काळात दुसरं एक फळ असतं, त्याला आपण द्राक्ष म्हणतो. थोड्याफार फरकाने एकाच सीझनला येणारी फळ आहे ती. द्राक्षाचा आणि आंब्याचा एकच सीझन आहे. ज्या काळात आंबे आणि द्राक्ष पिकलेले असतात, ऐका, त्या काळात कावळ्याचं तोंड सडलेलं असतं, त्याला काही खाता येत नाही. ज्ञानेश्वरी सांगते, पै द्राक्ष रसा अम्र रसा वेडे तोंड सडे वायसा. त्यावेळेला कावळ्याचं तोंड सडलेलं असतं. आणि म्हणून बाबा आता मी बोलून गेलो, 9 वाजले, 9:15 वाजले, तुझा सोनं तुझ्या कामाचं नाही, दही भात तुझ्या कामाचं नाही, दूधही तुझ्या कामाचं नाही, आणि मी बोलून गेलो आंबा, पण तो आंबाही तुझ्या कामाचा नाही. पण आता किमान बाबा एवढा विचार कर, एवढा मी व्याकुळ झालेलो आहे, आणि ह्या व्याकुळतेची माझी खून आता तूच जाण, आणि जाणून माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. अभंगाचं शेवटचं चरण. ज्ञानदेव माने जाणे जय खूने, 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 ज्ञानदेव माने जाने जय खूने,
भेटती पंढरी राणेश कुणा सांगे भेटती पंढरी राणेश कुणा सांगे उडरे काऊ तुझे सोन्याने मळविन पावो उडरे काऊ तुझे सोन्याने मळविन पावो भेटती पंढरी राणेश कुणा सांगे भेटती पंढरी राणेश कुणा सांगे उडरे काऊ तुझे सोन्याने मळविन पावो सोन्याने मळविला पाहुने पंढरी राव पाहुने 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 पंढरी राव घरा येते बाबूने पंढरी राव घरा येते पाहुणे पंढरी राव घरा येते पाहुणे पंढरी राव घरा येते उडरे काऊ तुझे सोन्याने मळविन पावो उडरे काऊ तुझे सोन्याने मळविन ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज